मी राजू कुमार आपल्यासाठी एक बेस्ट इन्व्हेस्टमेंट प्रोडक्टची माहिती घेऊन आलो आहे. आपण आज माहिती घेणार आहे म्युच्युअल फंड. कारण आपण सगळीकडे ऐकतोय की म्युच्युअल फंड सही आहे, एस आय पी करो, SWP करो, ह्या सगळ्या गोष्टी आपण ऐकतोय. तर खरोखरच म्युच्युअल फंड सही एकदम बेस्ट प्रोडक्ट आहे. कारण म्युच्युअल फंडामध्ये आपण अगदी 1 दिवसासाठी 2 दिवसासाठी कुठल्याही कालावधीसाठी इन्व्हेस्टमेंट करू शकतो. जर आपण सेविंग अकाउंट जर पैसे ठेवत असेल तर सेविंगला आपल्याला 2.5% व्याज मिळतं. तेच जर आपण 3-4 महिन्याचे पैसे असेल आणि सेविंग कुठल्याही म्युच्युअल फंडाच्या सेविंग एस बी आयच्या सेविंग फंडमध्ये ठेवत असेल तर आपल्याला जे काही सेविंग फंड आहे रेग्युलर बँकेचा त्याच्यापेक्षा डबल व्याज मिळतं. हा एक बेनिफिट आहे. शॉर्ट टर्म अगदी सेविंगचे पैसे 3-4 महिन्यासाठी सुद्धा आपण ठेवू शकतो. वर्षाचे पैसे आपण लो ड्युरेशन फंडामध्ये ठेवू शकता. 3 वर्षाचे पैसे आपण शॉर्ट टर्ममध्ये ठेवू शकता. 4 ते 5 वर्षाचे पैसे आपण बॅलन्स ॲडव्हान्टेज फंडामध्ये ठेवू शकता आणि 5 वर्षाच्या पुढे आपण इक्विटीमध्ये पैसे ठेवू शकतो. तर इक्विटीमध्ये पैसे गुंतवण्याचं सगळ्यात सोपं आणि खूप चांगलं माध्यम आहे SIP. जर आपण SIP केली तर दर महिन्याला जे काही आपण तारीख निवडेल त्या तारखेला बरोबर आपल्या बँकेच्या अकाउंटमधून पैसे कट होतात आणि म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट होतात. आणि ही SIP आपण कधीही कमी करू शकतो, वाढवू शकतो, स्टॉप करू शकतो किंवा आपल्याला गरज लागली तर यामधले कितीही अमाऊंटचे पैसे पण आपण विड्रॉल करू शकतो किंवा काढू शकतो आपल्या गरजेप्रमाणे आणि परत त्याच्यामध्ये लमसम पैसे सुद्धा टाकू शकतो. जर आपण म्युच्युअल फंडाची SIP 5, 10, 20 वर्ष जर ठेवली तर कंपाऊंडिंगनं आपल्याला खूप चांगल्या प्रकारे रिटर्न मिळू शकतो आणि आपण एक चांगलं संपत्ती क्रिएट करू शकतो. म्हणून म्युच्युअल फंड एकदम खूप चांगला प्रोडक्ट आहे, खूप चांगलं गुंतवणुकीचं माध्यम आहे. तर प्रत्येकाने सिरियसली म्युच्युअल फंडामध्ये SIP करावी किंवा एक रकमी पैसे असेल तर एक रकमी पैसे टाकावे. जर आपल्याला माहिती नसेल तर योग्य सल्लागाराचा सल्ला घ्यावा आणि म्युच्युअल फंडामध्ये पुढील जर तुम्हाला आर्थिक जीवनात जर भरभराट करायची असेल किंवा फॅमिलीचे जर वेल्दी व्हायचं असेल तर म्युच्युअल फंडाशिवाय म्हणजे म्युच्युअल फंड हा एक बेस्ट प्रोडक्ट आहे आणि त्याचं आपण निवड करावी.